नायगावातील खंडोजी पाटलांची मी मुलगी, आई वडिलांची लाडकी आणि ज्योतिबांची पत्नी. मी 9 वर्षाची असताना फुले घराण्यात आली आणि माझ्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. माझे धनी, त्यांना मी शेटजी म्हणायचे. त्यांनी मला लिहायला आणि वाचायला शिकवलं आणि शेटजीसारखं मोठं विचार करायचं शिकवलं. हळूहळू माझ्या लक्षात आलं, ज्यांच्याशी माझं लग्न झालंय तो काही सामान्य माणूस नाही, तर लाखो करोडो माणसांना ऊर्जा देणारा क्रांतिसूर्य आहे. 1 जानेवारी, होय 1 जानेवारी भारतीय माणसांसाठी सुरू केलेली पहिली शाळा आणि मी पहिली मुख्याध्यापिका आणि पहिली शिक्षिका सुद्धा. शिक्षण हे दूध आहे वाघिणीचं, ते मी माझ्या लेकरांना देणार होते. शिक्षण हे दूध आहे वाघिणीचं, ते मी माझ्या लेकरांना देणार होते. शेणपटासारखं जगलात तर काम तमाम होते, शेणकटासारखं जपलात तर काम तमाम होते आणि वाघासारखं जगलात तर नाव होते, आणि वाघासारखं जगलात तर नाव होते. कार्य खडतर होतं आणि जखमीचं होतं, तरी कस खाणं किंवा हार वाढणं आमच्या रक्तात मावणार नव्हतं. आम्ही देखील शिवरायांच्या मावळ प्रांतातील मावळ्यांचे वंशज होतो. नेहमीप्रमाणे शाळेत जात असताना एक घटिंगड माझ्या समोर आला आणि म्हणाला, ए तावडे, कुठे निघालीस? आमच्या पोरींना शिकवणं बंद कर. तुला तुझी अब्रू पारी आहे की शिकवणं? पण तो कदाचित विसरला असावा, मी सुद्धा खंडोजी नेवसे पाटलांची मुलगी आणि ज्योतिबांची पत्नी. आज समोर आलाय तर तोंड फुटलं. जर पुन्हा असं झालंय तर तुझ्या रक्तानं धरती रंगवेल. स्त्री कोणत्या जातीची किंवा धर्माची असो, नेहमीच अत्याचाराला बळी गेलेली आहे. असं का होते? तरी हे सर्व शिक्षण बदलू शकते. त्यासाठी मुलगी शिकवा, मुलगी वाचवा. धन्यवाद.